सुरुवातीला मोठी बातमी आहे। पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणात पुणे पोलिसांचं ससून रुग्णालयाला पत्र गेलंय। गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी माहिती मागवण्यात आली आहे। ससून रुग्णालयाला पत्राद्वारे स्पष्टीकरण मागवलंय। निष्काळजीपणा आढळल्यास गुन्हा देखील दाखल होणार असा इशारा देण्यात आलाय। पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणी पुणे पोलिसांनी ससून रुग्णालयाला पत्र लिहिलंय आणि माहिती मागवली आहे। अधिक माहिती आपण घेऊयात। आमचे प्रतिनिधी अभिजित पोटे आपल्या सोबत आहेत। अभिजित, पोलिसांनी आता पाठवलंय पत्र ससून हॉस्पिटलला, काय आहे त्या पत्रात? श्वेता, आपण पाहतोय की पुण्यातली जी गर्भवती महिलेचं मृत्यू प्रकरण आहे, या सगळ्या प्रकरणाची पोलिसांची जी चौकशी होती ती चौकशी आता जवळपास संपलेली आहे। आणि या चौकशीनंतर खरं तर अलंकार पोलीस स्टेशन जे आहे पुणे पोलिसांचं, तिथं या सगळ्या गर्भवती महिलेचे नातेवाईक गेले होते आणि गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती। पण मेडिकल नेग्लिजन्स आढळ असल्यानंतर पोलिसांना थेट कारवाई जी आहे ती करता येत नाही। त्यासाठी जिल्हा मेडिकल बोर्डची परवानगी लागते आणि जिल्हा मेडिकल बोर्डचे अध्यक्ष जे आहेत ते ससूनचे डीन आहेत आणि त्याच डीनच्या नावानं पुणे पोलिसांनी चौकशी झाल्यानंतर एक पत्र लिहिलेलं आहे। आणि त्या पत्रात जे मुद्दे आहेत त्यातला महत्वाचा मुद्दा म्हणजे जी महिला गर्भवती महिला रुग्णालयात गेल्यानंतर तिला 5.5 तास बसवून ठेवल्याचा निकष चौकशीत समोर आलेला आहे। कारण पुणे पोलिसांनी या प्रकरणी हॉस्पिटलचे जवळपास 16 ते 17 सीसीटीव्ही कॅमेरे तपासले आहेत आणि त्या कॅमेऱ्यामध्ये ही महिला 5.5 तास विना उपचाराची खरं तर रुग्णालयात बसलेली दिसते। आणि या सगळ्या प्रकरणानंतर पुणे पोलिसांनी जे पत्र लिहिलं त्यासोबत या सगळ्या मेडिकलचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते देखील जोडण्यात आलेले आहेत। आणि विनंती जिल्हा मेडिकल बोर्डच्या अध्यक्षांना म्हणजे ससूनच्या डीनला पुणे पोलिसांनी अशी केली आहे की यात तुम्ही सगळं चेक करा, चौकशी करा। जर मेडिकल निग्लिजन्स यात आढळला तर मात्र पुणे पोलीस गुन्हा दाखल करतील आणि त्यानंतर ही सगळी कारवाई होईल। आपण हे सगळं प्रकरण मेडिकल निग्लिजन्स असल्यामुळे थेट पुणे पोलीस कारवाई करणार नाहीत। त्यामुळे एक पत्र आता पुणे पोलिसांनी काल रात्री उशिरा ससून रुग्णालयाच्या डीनला पाठवलं आहे आणि त्या पत्रात या सगळ्यांची तुम्ही चौकशी करा, याचा एक सविस्तर रितसर माहिती आम्हाला द्या, जेणेकरून आम्ही पुढचं पाऊल घेत जर रुग्णालय प्रशासन खरं तर दोषी आढळलं तर कारवाई करता येईल, तर डॉक्टरांवर गुन्हा दाखल होईल। हे सगळं या पत्रात मेन्शन केलेलं आहे आणि ते पत्र आता ससूनच्या डीनला पुणे पोलिसांकडून पाठवण्यात आलं। अभिजित, धन्यवाद या माहितीसाठी। तर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती मृत्यू प्रकरणी धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या समितीकडून चौकशी सुरू आहे। धर्मादाय सह आयुक्तांकडून एकूण 5 सदस्य समिती चौकशी करणार आहे। धर्मादाय आयुक्त समितीचा अहवाल येण्यासाठी आणखी 2 दिवस लागणार आहेत। डॉक्टरांनी पैसे मागितले होते का? त्या 5.5 तासात रुग्णालयात नेमकं काय घडलं? वैद्यकीय हलगर्जीपणा आहे का? या 3 मुद्द्यांवरती ही समिती अहवाल देणार आहे। तर माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल आज दुपारनंतर येणार आहे। तर पुणे महानगरपालिकेने शहरातील सर्व खासगी रुग्णालयांना रुग्णांवरील तातडीच्या उपचारासंदर्भात नोटीस पाठवली आहे। तातडीच्या उपचारासाठी गरज असलेल्या रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांकडून अनामत रक्कम घेऊ नये। रुग्णावरती पहिल्यांदा उपचार करा, प्रथम उपचार करण्यास प्राधान्य द्यावं असं महानगरपालिकेनं रुग्णालयांना पाठवलेल्या नोटिशीत नमूद केलंय। पुणे महापालिका कार्यक्षेत्रातील खासगी हॉस्पिटल्स, नर्सिंग होम्स, रुग्णालय यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे। सर्व शुश्रूषागृहांनी रुग्णांच्या आर्थिक क्षमतेचा विचार न करता गंभीर रुग्णांना प्राधान्याने सेवा द्यावी असं नोटिशीमध्ये नमूद केलंय। तर महापालिकेच्या या भूमिकेमुळे तातडीच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल होणारे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे। तर पुण्यातल्या तनिषा भिसे मृत्यू प्रकरणानंतर सत्ताधारी भाजपसोबतच अनेक राजकीय पक्ष आणि संघटनांकडून दीनानाथ हॉस्पिटलवर विरोधात आंदोलनं झाली। पण आता या आंदोलनावरनं भाजपमध्ये अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय। मेधा कुलकर्णींच्या कार्यकर्त्यांवरती टीका करण्यात आल्यानंतर भाजपच्या पक्ष संघटनेमध्ये वाद उमटलेत। यावरती आता शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी मेधा कुलकर्णींना बैठकीमध्ये बोलण्याचा सल्ला दिलाय। तसंच वाद मिटवण्यासाठी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटील तसंच पक्षातील पदाधिकारी आणि आजी-माजी आमदारांची बैठक होणार आहे। दरम्यान या वादाच्या पार्श्वभूमीवर आज बैठकीत तोडगा निघणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय।